नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. अतिक्रमित वनजमिनींवर वनविभागाची मोठी कारवाई. JCBच्या माध्यमातून 750 एकर वनजमिनीवरील अतिक्रमण हटविणे सुरू. मोठा फौजफाटा तैनात. मोताळा तालुक्यातील मोहेगाव शिवारात अनेक जण वनजमिनींवरती अतिक्रमण करून शेती करीत असून वनविभागाने आज 9 मे रोजी मोठ्या फौजफाट्यासह या अतिक्रमणधारकांवर JCBच्या सहाय्याने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसेस देऊन वनजमिनीवरील हक्क सिद्ध करण्याचे वन विभागाने कळविले होते, परंतु अतिक्रमणधारकांना कोणतेही ठोस कागदपत्र सादर न करता आल्याने जिल्हा वन हक्क समितीने त्यांचे दाखल दावे रद्द केले आहेत. अशातच काल 9 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून संपूर्ण वनविभाग मोठा फौजफाटा घेऊन मोताळा तालुक्यातील मोहेगाव शिवारात दाखल झाला असून या परिसरातील जवळपास 750 एकर वनजमिनीवरील अतिक्रमण JCBच्या सहाय्याने हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वन विभागाचे 11 अधिकारी, 4 पोलीस अधिकारी, 95 वन कर्मचारी, 50 पोलीस कर्मचारी, CRPFची 1 बटालियन, 30 वनमजूर अशा कडेकोट बंदोबस्तात 10 JCBच्या मदतीने मोहेगाव शिवारातील कंपार्टमेंट नंबर 328 मधील अतिक्रमण हटविले जात आहे. दैनिक शेड्यूल मधला परंतु प्रशासकीय इच्छाशक्ती असली तर काही असाध्य साध्य होऊ शकते हे या ठिकाणी दिसत आहे. आणि या ठिकाणी आम्ही वनजमिनीवर झालेल्या निष्कासनाची कारवाई करतोय. अतिक्रमण निष्कासन ही या ठिकाणची प्राधान्याची कारवाई आहे आजची. या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून या स्थानिक परिसरामध्ये न राहणारे लोक हे वनजमिनीवर अतिक्रमण करून राहत होते आणि शेती करत होते. अशा लोकांना आज या जमिनीवर निष्कासन करण्याची कारवाई आम्ही करतोय. आणि कोणाच्या आदेशाने सुरू आहे हे सर्व आम्ही याच्यामध्ये गेल्या 25 वर्षापासून या लोकांनी जिल्हा वन हक्क समितीकडे त्यांचे वन हक्क दावे दाखल केलेले होते. त्या दाव्यांचा निर्णय हा मागच्या 2023मध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून फेटाळण्यात आला आणि 2024मध्ये मान्य जिल्हाधिकारी यांनी त्या पूर्ण दाव्यांचं पुनर्विलोकन केलं आणि 2024मध्ये सुद्धा ते दावे फेटाळण्यात आले. त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी या सर्व वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर वनगुन्हे जारी केले आणि त्या वनगुन्ह्यांची चौकशी करून माननीय सहाय्यक वनसंरक्षक बुलढाणा वन विभाग बुलढाणा यांच्याकडून 53-54 अंतर्गत जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 53-54 अंतर्गत आम्ही कारवाई करतोय आणि त्या कारवाईनंतर पारित झालेल्या आदेशाने आजची ही कारवाई सुरू आहे. बंदोबस्त कशा प्रकारे लावलेला आहे? बंदोबस्तामध्ये आमचे सर्व वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दलाकडून आम्हाला 50 कर्मचारी त्यांनी दिलेले आहेत. शिवाय 4 पोलीस अधिकारी आहेत आणि आमची SRPFची 1 तुकडी या ठिकाणी आम्ही तैनात ठेवलेली आहे. किती क्षेत्रावर अतिक्रमण झालेलं आहे? पूर्ण परिक्षेत्रामध्ये माझ्या मोताळा परिक्षेत्रामध्ये 700 हेक्टर जमिनीवर वन जमिनीवर अतिक्रमण झालेलं होतं. त्याच्यापैकी आपण आज ज्या ठिकाणी उभे आहोत हे 300 हेक्टरचा सलग पट्टा आपण अतिक्रमण निष्कासनासाठी सुरुवात केलेली आहे. काही गावे पण आहेत का? एक गाव या जमिनीवर आहे जे अवैधरित्या बसलेलं आहे. त्याच्यावर सुद्धा आम्ही जमीन महसूल अधिनियम अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि त्याच आदेशाने ते गावसुद्धा आम्ही निष्कासित करणार. गावाचं नाव काय?